Students, this is Akshay again, your physics teacher. Today we are going to discuss about this wave motion. Okay, हा चॅप्टर तुम्हाला 12th क्लासमध्ये नाही आहे, हा 11th कवर झाला होता, पण तरीही मी त्याची रिव्हिजन घेणार आहे. मे बी 7 to 8 लेक्चर्स त्यात आपले जातील. ठीक आहे, म्हणजे थोडा सिलेबस लॅग झाला तरी चालेल, पण जर हा चॅप्टर व्यवस्थित नसेल तुमचा तर जो 12thला चॅप्टर आहे आपला सुपरपोजिशन आणि स्टँडिंग वेव्ज, त्यात ऑर्गन पाईप बीट्स वगैरे असे वेगवेगळे कन्सेप्ट येतात, तर तो तुमचा एवढा चांगला होणार नाही. त्यामुळं आपण कम्पिटेटिव्हच्या हिशोबाने सुद्धा हा बघून घेऊ. जर तुम्हाला हा चॅप्टर इझी झाला असेल तर तुम्ही स्किप करू शकता, नो इश्यू. ठीक आहे, तरी पण मी ट्राय करेन की यात बऱ्यापैकी कन्सेप्ट्स कवर होतील. 11च्या सगळ्याच बोर्डच्या कन्सेप्ट कवर होतील असं नाही, पण ज्या ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या मात्र इथं क्लिअर होतील. आणि आपण जास्त फोकस ह्यावर ठेवू की आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम जास्त सॉल्व करणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट. बघू पहिल्यांदा इंट्रोडक्शन टू वेव्स. आपल्याला माहिती आहे की समजा एनर्जीचं ट्रान्सफर करायचं, एनर्जीचं ट्रान्सपोर्टेशन करायचं. समजा एनर्जी माहिती आहे तुम्हाला, ॲबिलिटी टू डू वर्क, त्याचं आपल्याला ट्रान्सफर करायचे किंवा ट्रान्सपोर्टेशन करायचे. तर दोन मेथड्स असतात. पहिलं असतं की तुम्ही बल्क मटेरियल, सांगतो आहे काय असतं, बल्क मटेरियल ट्रान्सफर करा किंवा एनर्जी वेव्सच्या रूपानं ट्रान्सफर करा. बल्क मटेरियल म्हणजे काय, समजा एखादा दगड आहे, हा बल्क मटेरियल आहे, हा स्वतः मूव होतो टोटल वेलॉसिटी व्हीन. त्यामुळे जी एनर्जी ट्रान्सफर होती आहे ती कायनेटिक एनर्जी किंवा ट्रान्सपोर्ट होती आहे 12 mv². तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. करेक्ट, हे बल्क मटेरियल हे स्वतः ट्रान्सपोर्ट होऊन एनर्जीला घेऊन जातं. ठीक आहे, पण वेव्स हे एक्सटेंडेड बॉडीजसाठी असतं. म्हणजे एकदमच सोपं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही स्ट्रिंगचं घेऊ शकता. समजा अशी एक दोरी आहे, मी तो थोडा डिस्टर्बन्स क्लिअर कवर करून एक पल्स तयार केली. आता तुम्हाला हे सांगतो मी पल्स वगैरे काय असतं. मी असा उंचवटा तयार केला, तो ट्रॅव्हल होतो आहे पुढं. म्हणजे वेव्समध्ये मटेरियल ट्रॅव्हल होत नाही, वेव्समध्ये काय ट्रॅव्हल होतं, डिस्टर्बन्स ट्रॅव्हल होतं. हे फक्त एनर्जी ट्रान्सफर. इथले जे पार्टिकल्स आहेत हे फक्त असे मूव्ह होत आहेत. म्हणजे मी स्ट्रिंगबद्दल सांगतो आहे फक्त, अजून वेगवेगळ्या कंडिशनमध्ये अजून काय काय असेल, पण इथले पार्टिकल फक्त असे, आणि डिस्टर्बन्स फक्त पुढे मूव्ह करत आहेत, स्वतः पार्टिकल जात नाही. ओके, दिस इज नथिंग बट वेव्स. ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी बाय द मीन्स ऑफ वेव्ह मीन्स we can say आपण म्हणू शकतो एनर्जी ऑर मोमेंटम. ॲक्च्युली 11th या दोघांचं एक रिलेशन आहे की एनर्जी आणि मोमेंटम हे जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर दोन मेथड्स आहेत. बल्क मटेरियल असेल म्हणजे दगड वगैरे काही असेल ते पाणी वगैरे, किंवा मग वेव्स जिथं मटेरियल फ्लो होत नाही तिथं काय फ्लो होतं, डिस्टर्बन्स फ्लो होतं. ओके, मग वेव्हचे मेजर दोन टाईप्स आहेत. ओके, हा टाईप आहे रिक्वायरमेंट ऑफ मीडियम बेसिस. मीडियम लागतं की नाही ह्याच्यावर दोन टाईप आहे. पहिली जी आहे ती आहे मेकॅनिकल वेव्ह, दुसरी ऑब्वियसली नॉन मेकॅनिकल. ओके, ह्या चॅप्टरमध्ये थोडे डेरिवेशन पण आहेत, थोडं भरपूर काय काय आहे. मग सुरुवातीला मी थोडी थेअरीने बोर करणार आहे तुम्हाला. मेकॅनिकलमध्ये तुम्हाला वेव्हला ट्रॅव्हल करण्यासाठी, ही जर मेकॅनिकल वेव्ह असेल तर इट ऑलवेज नीड्स अन इलास्टिक मीडियम. ओके, इलास्टिक मीडियम. इलास्टिक मीडियम म्हणजे काय, टू रिगेन इट्स शेप. इलास्टिकचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, एकदा डिस्प्लेस केली की पुन्हा आपला शेप हे करते. समजा इथे एक स्ट्रिंग आहे आणि मी इथून वेव्ह एक ट्रान्सफर केली, तर ती स्ट्रिंग अशी आहे की काय करते, इथून ही जेव्हा पल्स इकडे जाणं असेल तेव्हा इथले जे पार्टिकल वर गेले ते पुन्हा खाली येणार. आणि कशामुळं, इलास्टिक बिहेवियर ऑफ दिस मीडियम. त्यामुळे मेकॅनिकल वेव्हला नेहमी काय असायला लागतं, एखादं इलास्टिक म्हणजे ह्याचं जर एक्झाम्पल तुम्हाला पॉप्युलर एक्झाम्पल सांगितलं तर साऊंड वेव्ह.
पण साऊंड वेव्ह असे जात नाही. साऊंड वेव्ह त्यातले पार्टिकल्स असे ऑसिलेट होतात, बरोबर, असे. मग ते जेव्हा पुढच्यानं ढकलतात तेव्हा ते परत आपल्या जागी येतात, म्हणजे इलास्टिक बिहेवियर आहे, कळतं आहे. नॉन मेकॅनिकल तुम्हाला मीडियम लागत नाही. नो मीडियम रिक्वायर्ड. मग याच्यात एक्झाम्पल काय असू शकतं? लाईटमधले सगळे कंपोनंट, एक्सरेज, रेडिओ वेव्ज, किंवा लाईट स्वतः काय असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, कळतं आहे. अगोदर सांगितलं होतं, आय थिंक मॅक्सवेलनं सांगितलं होतं, आय एम नॉट शुअर, ह्युजन्सनं सांगितलं होतं की इथर नावाचं एक मीडियम लागतं लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी. नंतर ते प्रूव्ह झालं की असं कुठलं मटेरियल नसतं. त्यामुळे नॉन मेकॅनिकल वेव्जमध्ये या सगळ्या वेव्ज येतात ज्यांना मीडियम लागत नाही. ओके. नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, पल्स अँड वेव्ह. आता तुम्ही हे नुसतं ऐकूनसुद्धा सांगू शकता की पल्स काय असते, वेव्ह काय असते. समजा अशी एक स्ट्रिंग मी इथं अटॅच केली. आता ह्यातलं मी वेव्ह फॉर्मेशन वगैरे आपण नंतर घेणार आहे, पण एकदम बेसिक बघा. तुम्ही जर इथं डिस्टर्बन्स क्रिएट केला, म्हणजे फक्त इथल्या हा जो पार्टिकल ह्याला पहिल्यांदा वर उचललं फास्ट एकदम, आणि पुन्हा आपल्या जागी फक्त असं वर उचललं आणि पुन्हा आपल्या जागी आणून ठेवलं, तर अशी पल्स तयार होते. ती पल्स थोड्या वेळानं इथं कुठेतरी ट्रॅव्हल करेल, आणि ह्या पल्सला एक डेफायनेट स्पीड असतं आणि एक डेफायनेट शेप असतो, ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? पल्स. म्हणजे सिंगल डायरेक्शन डिस्टर्बन्स, त्याच्यामुळे जो शेप तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? पल्स. ही थिअरी डेफिनेशन तुम्हाला कोणी नाही विचारणार, समजून घ्या फक्त, ठीक आहे. जर मी ह्याच्यातून मला ट्रान्सव्हर्स पल्स तयार करायची असेल तर कॉमन सेन्स आहे, बेसिक. ही स्ट्रिंग अशी आहे समजा, तर ह्याला मी वर घेऊन जाणार, पुन्हा खाली आणणार, अजून खाली आणि पुन्हा वर. त्यामुळं ही वेव्ह अशी तयार होणार, एकच. ही अपवर्ड पल्स, ही डाऊनवर्ड पल्स, ही प्लसवाली निगेटिव्ह, आणि ती पुढं ट्रॅव्हल होणार. तिला पण एक डेफिनेट स्पीड, एक डेफिनेट शेप. येते लक्षात? हे दोन टर्म शिकलो आपण, पल्स आणि ट्रान्सव्हर्स पल्स. तिसरी जी आहे त्याला आपण म्हणतो वेव्ह ट्रेन. त्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल. वेव्ह ट्रेन म्हणजे काय? इथं आपण फक्त सिंगल डिस्प्लेसमेंट केली होती, इथं डबल. इथं आपल्याला कंटिन्युअस करत राहायचं, अपवर्ड डाऊनवर्ड. त्यामुळं अशी एक वेव्ह तयार होते. आता हे हातानं करत बसत नाही. इथं तुम्हाला ऑसिलेटर नावाचं एखादं डिव्हाइस असू शकतं, ऑसिलेटर जनरेटर वगैरे, ठीक आहे. असे वर्ड्स तुम्ही ऐकलं असाल मे बी, डोंट वरी. ऐकलं नसतील तर नो इश्यू. पण एक वेव्ह ट्रेन म्हणजे काय? इथं एकच पल्स तयार केली, इथं अशी भरपूर, म्हणजे एक ट्रेन तयार केली त्यांची. येते लक्षात? आणि जनरली स्ट्रिंगमध्ये जी वेव्ह ट्रेन तयार होते ती सायनुसॉइडल असते. सायनुसॉइडल म्हणजे काय? साइन थिटाचा जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला थिटा आणि साइन थिटामध्ये, तर तो पण असाच दिसतो, सेम. म्हणून ह्या वेव्हला आपण कुठली वेव्ह म्हणतो? सायनुसॉइडल वेव्ह. साइन तेच साइन थिटा वगैरे. ओके, गुड. इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपला, तो आहे टाईप्स ऑफ वेव्ह ऑन द बेसिस ऑफ मोशन ऑफ मटेरियल पार्टिकल्स. मटेरियल लागते म्हणजे आपण कुठल्या वेव्हबद्दल बोलतो आहे? मेकॅनिकल वेव्हजबद्दल, ठीक आहे. नॉन मेकॅनिकल वेव्हजबद्दल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वगैरे आपण नंतर शिकणार आहे, डोंट वरी. आत्तापुरतं आपण मेकॅनिकल वेव्हजमध्ये सुद्धा दोन टाईप्स कुठल्या हे तुम्हाला ऑब्वियसली माहिती आहे. पहिली आहे ट्रान्सव्हर्स आणि दुसरी आहे लॉन्जिट्युडिनल. ओके, तर हे जर तुम्हाला बेसिकली सांगितलं मी, ट्रान्सव्हर्स कशी असते ती अशी दिसते. म्हणजे इथला जर पार्टिकल बघितला तुम्ही तर तो असा ऑसिलेट करतो आणि वेव्ह अशी जाते. त्यामुळे पार्टिकलचं मोशन असं आहे आणि वेव्हचं असं आहे. तुम्ही लॉन्जिट्युडिनल म्हणजे साऊंड वेव्ह जर म्हटला तर त्यातले पार्टिकल असे व्हायब्रेट करतात, इथे असे करत होते, आणि वेव्हसुद्धा अशी जाते.
ठीक आहे. त्यामुळे हे पार्टिकल्स आणि हे वेव्स. इथं लक्षात, हे एकदम बेसिक तुम्ही मे बी 9th क्लासमध्ये शिकला होता. पण आपल्याला बेसिक काय शिकायचं आहे ह्याच्यामध्ये, हे खूप इम्पॉर्टंट. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन येतं त्याच्यावर. जर अशा टाईपची कुठलीही वेव्ह तुम्हाला फॉर्म करायची असेल, मेकॅनिकल वेव्ह, तर थोड्या नेसेसरी कंडिशन आहे. नेसेसरी कंडिशन्स फॉर मीडियम. कुठलं मीडियम आहे? इलास्टिक मीडियम. करेक्ट. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं काय, इट शुड बी इलास्टिक. बेसिक बघितलं आपण, याच्यावर असतो कधी कधी क्वेश्चन, इलास्टिक. त्यानंतर इट शूड हॅव सम इनर्शिया. सांगतोय काय असतं, टू स्टोअर एनर्जी. तुम्हाला एकदमच बेसिक सांगायचं झालं तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये एम आहेत. एम म्हणजे काय? मास. जर ह्याला स्वतःला काहीतरी इनर्शिया असेल, जडत्व असेल, स्वतःला काहीतरी हेवीनेस असेल, तरच काय होणार आहे? स्टोअर होणार आहे एनर्जी. अगर एकदमच हलकं मीडियम आहे, त्यात काहीच नाही, मग व्हॅक्यूम बरा त्यापेक्षा. ओके, म्हणजे व्हॅक्यूममध्ये होणारच नाही सोडा. ठीक आहे. थर्ड काय आहे की त्यातले जे पार्टिकल्स आहेत छोटे छोटे, बिटवीन दी पार्टिकल्स निग्लिजिबल फ्रिक्शन शुड बी देअर. कारण का? फ्रिक्शनमुळे एनर्जी लॉस होते आणि आपल्याला पूर्ण एनर्जी ट्रान्सपोर्ट करून न्यायची. त्यामुळे 3 कंडिशन तुम्हाला माहीत असू देत. कधी कधी मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा असं काहीतरी येऊ शकतो. ओके, पहिला टाईप आपण डिटेलमध्ये शिकून घेऊ, ट्रान्सव्हर्स वेव्ह. ठीक आहे. मी तुम्हाला हे ट्रान्सव्हर्स वेव्ह फॉर्म कशी होते, त्यानंतर ती ट्रॅव्हल करताना त्यातले पार्टिकल मूव्ह कसे करतात, काय करतात ते सांगेन. त्याच्यामागे फक्त लॉजिक लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. मी तुम्हाला थोडी थिअरी पॉईंट्स वगैरे देईन, ते तुम्ही विसरला तरी चालेल, नो इश्यू. ठीक आहे. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह फॉर्म कशी होते लक्षात. ठीक आहे. समजा म्हणजे आपण पहिल्यांदा पूर्णच बेसिक बघू ना, फॉर्मेशन. हे तुम्हाला कोण विचारणार नाही, पण बघून तर घेऊ आपण. ठीक आहे. फॉर्मेशन. समजा एक स्ट्रिंग आहे, आपण बऱ्यापैकी आत्तापासून पुढे ज्या वेव्ज बघणार आहे ते ट्रान्सव्हर्स बघणार आहे. ठीक आहे. पण ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल दोन्हीबद्दल आपण बेसिक शिकून घेऊ, त्यानंतर आपण ट्रान्सव्हर्समध्ये जाऊ. समजा तुम्ही इथं काय केलं, याला थोडंसं वर उचललं ह्या पार्टिकल, तर ही स्ट्रिंग अशी होणार. करेक्ट आहे? बरोबर. तुम्ही अजून वर उचलला याला, करेक्ट, तरी अजून असे होणार. आता अचानक तुम्ही याला रिव्हर्समध्ये आणायला बघितलं तर इथले पार्टिकल येतात लगेच, पण इकडचे पार्टिकल कुठं जायला बघतायत? वर. त्यामुळं ह्याची वेव्ह जी फॉर्म होते अशी तयार होते. कळतं? इकडचे पार्टिकल तुम्ही खाली आणायला बघताय लगेच, पण इकडचे पार्टिकल इनर्शिया असल्यामुळं ते वर जायला बघतात आणि एकच पॉईंट जो थांबला आहे, या दोघांचं मोशन जिथं अपोजिट होतं तिथं. तुम्ही अजून याला खाली खेचलं की ही जी वेव्ह आहे ही अशी बनते, पल्स बनल्यासारखी. तुम्ही याला खाली घेऊन आला अजून की ही वेव्ह अशी बन. असं असं करत करत आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल, किंवा तुम्ही खाली ओढता याला, हे सगळे खाली येतात पण हे अजून वर जायला बघतात. असं असं करत म्हणजे इकडचे असे उठवत निघाले त्यांना, असं वर 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 वर. त्यामुळे ती पल्स अशी पुढं 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 निघाली. कळलं? ह्याच्यावर तुम्हाला कोणी नाही विचारणार काय कसं होतं सांगा पुन्हा एकदा वगैरे. फक्त लॉजिक डोक्यात समजलं. तुम्हाला एक्सप्लेन जरी नाही करता आलं, डोंट वरी, लॉजिक डोक्यात जाऊ दे फक्त. मग जेव्हा तुम्हाला एक वेव्ह ट्रेन दिसेल, ट्रान्सव्हर्स वेव्ह ट्रेन, ती कशी दिसेल? ठीक. मी इथं अजून पुढं गेलो नाही समजा. तर वेव्ह कुठं निघाली आहे? पुढं निघाली आहे. करेक्ट आहे. तर थोड्या वेळानं हा पॉईंट इथं कुठेतरी असणार, हा पॉईंट इथं कुठेतरी असणार. म्हणजे हा पॉईंट खाली आला असेल, डोंट वरी. म्हणजे बघा, समजून घ्या, इथं पी आहे, इथं क्यू आहे, इथं आर आहे, इथं एस आहे. इथं जी स्ट्रिंग आहे, इथं स्ट्रिंग कुठं आहे? ती इथं कुठेतरी आहे. आता स्ट्रिंगवरचा पॉईंट क्यू पॉईंट ॲक्च्युली येत आहे आणि पी पॉईंट येत आहे स्ट्रिंगवरचं. आता आपल्याला माहिती आहे वेव्हमध्ये हे पार्टिकल आपली पोझिशन सोडत नाही, ते फक्त ऑसिलेट होत राहतात वर खाली असे, आणि डिस्टर्बन्स फक्त असा ट्रॅव्हल करतात. त्यामुळे पी जर फिरणार आहे कुठं तर इथंच फिरणार आहे तो, पण आपल्याला दिसताना काय दिसतं की पी पुढं निघाला आहे.
कळते पी इथं जाणार आहे नाही. थोड्या वेळानं जर तुम्ही बघितला, समजून घ्या ही जी कन्सेप्ट सांगतोय मी आता. थोड्या वेळानं जर बघितलं, डॉटेड लाईन तुम्हाला दिसत असेल, थोड्या वेळानं जर बघितला तर पीची पोझिशन इथं आली, खाली आला आहे पी, आणि क्यू जो इथं होता तो इथं गेला. कळते. आर जो इथं होता तो इथं जाणार आहे वर, थोड्या वेळाने वेव्ह अशी बनणार आहे, आणि एस जो कुठं होता इथं होता तो इथं येणार. त्यामुळे ह्यातले जे पार्टिकलचं जर तुम्ही मोशन बघितलं तर इथले सगळे पार्टिकल याच्यावरचे हे खाली यायला बघणार आहेत टुवर्ड्स दी डॉटेड लाईन. कळले. आणि कमी 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 का व्हायला बघा. आणि इकडचे जे हे पॉईंट्स आहेत सगळे, हे सगळे कुठं जायला बघणार आहे, वर जायला. आणि हे मोठे मोठे लेन्स व्हायला बघा. पुन्हा इथला इथं, पुन्हा हा लहान, आणि इथं कसं होणार 0. पुन्हा हे पॉईंट्स असे खाली यायला बघणार. काय नाही. आणि त्यानंतर इकडचे जे बसले होते पार्टिकल्स ते वर असे खाली यायला बघणार. हे अशी ट्रान्सफर्स तयार होते, ट्रॅव्हल करते पुढं. मग हा काय दिसतोय कर्व तुम्हाला, जो स्ट्रेट लाईनमध्ये बोल्ड लाईन्समध्ये, हा स्नॅपशॉट आहे. स्नॅपशॉट आहे ह्या वेव्हचा ॲट टाईम t=0. जे डॉटेडमध्ये दिसतोय तो पण एक स्नॅपशॉट आहे वेव्हचा ॲट टाईम t=सम अनदर टाईम, नंतरचा टाईम. हा पॉईंट इथं नाही आलेला, हा पॉईंट खाली गेला आहे, आणि इथला बसलेला पॉईंट इथं आला. समजतं. हे लक्षात ठेवा फक्त, हे इम्पॉर्टंट आहे खूप. ओके. ट्रान्सफर्स वेव्ह फॉर्म कुठं होतात, तुम्हाला पार्टिकलनं असे, तुमच्याकडे एक मेकॅनिझम पाहिजे किंवा पार्टिकल असे वर खाली ऑसिलेट झाले पाहिजे. जर तुम्ही गॅसचा विचार केला, गॅस मीडियम एअर वगैरे, तर इथं हे करणं अशक्य आहे, कारण रँडमली फिरत असतात ते, त्यामुळे इथं नॉट पॉसिबल. वेव्ह म्हणजे रँडम मोशन नाही आहे, हे असं एक हार्मोनिक मोशन आहे पार्टिकल्स. हे खाली गेला म्हणजे हे वर आले पाहिजे वगैरे, असं जे गव्हर्निंग इक्वेशन नाही आहे. तुम्ही जर लिक्विडबद्दल बोलला तर लिक्विड आणि गॅसमध्ये जास्त फरक नाही आहे, फक्त याची डेन्सिटी जास्त आहे. पण लिक्विडच्या सरफेसवर एक टेन्शन असतं, ज्या टेन्शनला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. हे आपण शिकणार आहे. म्हणजे तुम्ही किडे बघितले असेल बघा, पाण्यावर असे तरंगत असतात, पाय वगैरे लांब असतात त्यांचे असे, कळते. किंवा एखादी छोटीशी पिन तुम्ही पाण्यावर टाकली तर तरंगते, ती बुडत नाही खाली. हे कशामुळं, सरफेस टेन्शनमुळे. त्यामुळे पाण्याचा जो सरफेस असतो तो इलास्टिक असतो. कसा असतो, फक्त सरफेस, बरं का. आणि त्यामुळे तिथे फॉर्म होऊ शकतं. जर तुम्ही सॉलिडबद्दल बोलला, सॉलिडमध्ये स्ट्रिंग म्हणा वगैरे इथंही होऊ शकतं फॉर्म, कारण त्यात टेन्शन असतं, स्ट्रेस्ड स्ट्रिंग. कळतं. त्यामुळे कुठं पॉसिबल नाही, गॅसमध्ये. लिक्विडमध्ये कुठं, सरफेसवर. सॉलिडमध्ये होऊ शकतं, नो इश्यू. ओके. मग इथं हे प्रोपगेशन म्हणजे काय, ट्रॅव्हल ऑफ दी वेव्ह इकडं आहे, आणि पार्टिकलचं मोशन कसं आहे, असं आहे. मग ह्या वेव्हला आपण कुठली वेव्ह म्हणली, ट्रान्सव्हर्स वेव्ह. करेक्ट आहे. मग तुम्ही काय म्हणू शकता, हा जो पीचा पॉईंट आहे, पीच्या अगोदरचे सगळे पॉईंट, ही जी मिडल मी दिसते पोझिशन, ह्याला आपण मीन पोझिशन म्हणू. स्ट्रिंग नॉर्मल असताना इक्विलिब्रियम पोझिशन. ही पीच्या इकडचे पॉईंट कुठे यायला बघते रे, टुवर्ड्स द मीन पोझिशन. पीच्या इकडचे पॉईंट अवे फ्रॉम द मीन पोझिशन. आरच्या इकडचे टुवर्ड्स द मीन पोझिशन, आणि आरच्या इकडचे अवे फ्रॉम द मीन पोझिशन. हे समजून घ्या. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण, क्रेस्ट. ह्याला काय म्हणतो, ट्रफ. ओके. आणि समजा ही वेव्ह अशी दिसत असेल तुम्हाला, तर 2 क्रेस्ट आणि 2 ट्रफ हे तुम्ही 9th शिकला असाल. ह्यालासुद्धा तुम्ही काय म्हणता, वेवलेंथ, किंवा ह्यालासुद्धा काय म्हणता, वेवलेंथ. हे शिकणार आहे आपण वेव्ह पॅरामीटर्समध्ये. पण बेसिक फॉर्मेशन आणि बेसिक यांचं मोशन जे असतं ते समजून घ्या. ओके. वेव्ह कुठली, तर लॉन्जिट्युडनल. ठीक आहे. लॉन्जिट्युडनलचा अर्थ काय, जर वेव्ह प्रोपगेशन ह्या डायरेक्शन असेल तर पार्टिकलचं जे व्हायब्रेशन आहे किंवा ऑसिलेशन आहे ते पण अलॉंग दी डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपगेशन. याला तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, फक्त समजून घ्यायचं बरं का, मी इथून पुढं काय सांगतोय ते तुम्हाला कोणी डोंट वरी विचारणार नाही. विचारलं तर मीच विचारेन. ठीक आहे. समजा एअर आहे, अशी रँडम एअर आहे, त्याला मी काय करतो, प्रॉपरली त्याचे मॉलिक्युल्स असे आहेत असं समजतो. आय होप तुम्हाला कळलं असेल की
एअर युनिफॉर्म आहे असं दाखवलं फक्त मी इथे. ठीक आहे. आता इकडचा पार्टिकल समजा तुम्ही ह्याला व्हायब्रेट दिलं, असं इकडनं ऑसिलेट केलं समजा, तर हे पार्टिकल अशा मोशनमध्ये येणार आहेत. ओके, एवढं ते क्लिअर आहे. समजा इकडचं जाऊन परत आपल्या जागी आलं. ओके, हे जे 3 आहेत ते इकडं सरकणार आहेत, ह्याच्यावर धक्का देणार आहेत, आणि हे जे 3 आहेत ते इकडं सरकणार आहेत. हे इकडं सरकणार, सांगतो मी काय, हे सगळे इकडं सरकणार, पण ह्यांची स्वतःची काहीतरी इनर्शी असल्यामुळे हे पुन्हा आपल्याला ढकलणार मागे. त्यामुळं काय होतं, हा जो मधला पार्टिकल आहे, तुम्ही इथं 4 घेऊ शकता, मी फक्त हे मॉडेल घेतो आहे लॉन्जिट्युडनलचं कसं दिसतं. इथंच थांबणार आहे, स्टेशनरी. कळलं. आणि हा जो पार्टिकल आहे ह्याच्या जवळ येणार थोडा, हा अजून थोडा जवळ येणार असा, आणि हा अजून थोडा जवळ. करेक्ट. हा सुद्धा असा जवळ. समजते. म्हणजे हा पार्टिकल एवढा ट्रॅव्हल झाला, हा एवढा, हा एवढा, इथंच आहे, हा एवढा, हा एवढा, आणि हा एवढा. करेक्ट. त्यानंतर हा जो आहे तो इथंच थांबवला मी असं. कळतं. त्यानंतर हे जे 3 आहेत आणि हे जे 3 आहेत, अजून एक घेतो मी, हे इकडे येणार. म्हणजे काय होणार, आणि हे इथंच थांबलं. थोडं लांब. नाही, फक्त पार्टिकल कसे मूव्ह झाले ते सांगतो. हे एवढं नसेल कळलं, डोंट वरी, आता कळेल तुम्हाला. बघा, हे जे दिसतंय तुम्हाला इथे, ह्याला म्हणतात कंप्रेशन. लॉन्जिट्युडनलचं काय म्हणतात, कंप्रेशन. आणि हे जे एकदम मोकळं दिसतंय ह्याला काय म्हणतो आपण, रेअर फॅक्शन. फ्रॅक्शन नाही, रेअर फॅक्शन. ह्याला म्हणतो आपण कंप्रेशन, आणि ह्याला म्हणतो रेअर फॅक्शन. पुन्हा काय तयार झालं, कंप्रेशन. म्हणजे जसं इथं क्रिस्ट ट्रफ तयार होत होते तसं इथं काय तयार झाले, कंप्रेशन, रेअर फॅक्शन, कंप्रेशन. आणि 2 कन्झिक्युटिव्ह कंप्रेशनच्या मधला जो डिस्टन्स असतो त्याला आपण वेवलेंथ म्हणतो, किंवा 2 कन्झिक्युटिव्ह रेअर फॅक्शनचा मधला डिस्टन्स असतो त्यालासुद्धा आपण काय म्हणतो, वेवलेंथ म्हणतो. जसं इथं क्रिस्ट ट्रफ आहे तसंच तिथं काय झालं, कंप्रेशन, रेअर फॅक्शन. आता काय करूया, एक छोटासा एक इथं का नाही आपण एक ग्राफ प्लॉट करूया. म्हणजे काय म्हणू आपण, हा जो पॉईंट दिसतो आहे, जर समजा पार्टिकल राईटला मूव्ह करत असतील, पार्टिकल्स राईटला जर मूव्ह करत असतील तर आपण पॉझिटिव्ह म्हणू, जर लेफ्टला मूव्ह करत असतील तर निगेटिव्ह म्हणू, तात्पुरतं. ठीक आहे. मग ह्या पॉईंटचा याला पी म्हणू, याला क्यू, याला आर, याला एस, याला ओ. पीच्या इकडचे पॉईंट्स राईटला जायला बघतात त्यामुळे पॉझिटिव्ह म्हणू आपण, आणि इकडचे पॉईंट लेफ्टला यायला बघतात. ठीक आहे. आणि हा पॉईंट स्टँडिंग आहे, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट स्टेशनरी आहे ना, हलवू शकत नाही, कारण असे दोन्हीकडून रिस्टोरिंग फोर्स येत आहेत त्याला. ठीक आहे. त्यामुळे ग्राफ प्लॉट करतो मी कशाचा, डिस्प्लेसमेंटचा. समजून घ्या, यांची डिस्प्लेसमेंट अशी होती आहे, पण मी ती आता अशी दाखवणार आहे. म्हणजे ही मेन पोझिशन. आता जर तुम्ही बघितलं तर हा पार्टिकल इथं होता असा, आणि तो एवढा मूव्ह झाला आहे कुठल्या साईडला, राईट साईडला. म्हणजे ह्या पार्टिकलची जी मुवमेंट असणार आहे, आता समजा हा 5 सेंटीमीटरने इकडे सरकला असेल, तर हा कितीने सरकला, 5 सेंटीमीटर टुवर्ड्स राईट आणि टुवर्ड्स लेफ्ट. फक्त मी असं दाखवतो आहे. कळतं आहे, समजते का बघा. हे जे टुवर्ड्स राईट असं आहे तेच मी टुवर्ड्स राईट असं दाखवतो आहे, आणि हे जे टुवर्ड्स लेफ्ट असं आहे त्याला मी निगेटिव्ह दाखवतो. ठीक आहे. ग्राफसोबत टॅम्पर करत नाही. तर ह्याची जी पहिल्यांदा ह्याची बघू आपण. ह्याची जी पोझिशन आहे किंवा ह्याची डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. ह्याची डिस्प्लेसमेंट किती आहे, पी पॉईंटची 0. क्यूची किती आहे, 0. आरची किती आहे, 0. थांबलेले आहेत ना हे. ह्यांची डिस्प्लेसमेंट, मी डिस्टन्स म्हणत नाही आहे, इथून इथं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट जिथं होते तिथून हल्लेत काही नाहीत हल्ले, त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. करेक्ट. ह्याचं जर बघितलं, ह्याची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झाली, ह्याची थोडी कमी, ह्याची थोडी कमी, म्हणजे डिस्प्लेसमेंट कमी 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 होत निघाली. म्हणजे डिस्प्लेसमेंट वर्सेस समजा ही पोझिशन एक्स आहे काहीतरी,
चा जर ग्राफ प्लॉट केला तुम्ही तर तुम्हाला असा दिसतो. समजून घ्या काय म्हणजे काय. इथून इथं जर बघितलं हे पार्टिकल लेफ्टला यायला बघतात त्यामुळे हे निगेटिव्हमध्ये आले आणि पार्टिकल राईटला जायला बघतात त्यामुळे पॉझिटिव्हमध्ये आले. करेक्ट आहे. हा सगळ्यात जास्त फिरला त्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट सगळ्यात मॅक्झिमम आहे. त्यानंतर ती डिस्प्लेसमेंट कमी कमी होत निघाली. ह्यांची पण कमी कमीपासून एकदम जास्त हा सगळ्यात जास्त सरकला आहेत. कळत आहे. म्हणजे असा जो ग्राफ आहे आता ह्याचा जर तुम्ही शेप बघितला हा म्हणजे कुठून A to B म्हणू आपण APB तर तो असा दिसतो. म्हणजे याचा स्लोप जर काढला तुम्ही तर तो ऑप्टिव्स अँगलमध्ये होतो. म्हणजे स्लोप काय येणार निगेटिव्ह. जेव्हा असा शेप असतो असा त्या अशा शेपला आपण काय म्हणतो कंप्रेशन. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. आणि हा जर शेप बघितला तुम्ही BQD तर तो काय दाखवतो रेअरफॅक्शन. म्हणजे डाऊनवर्ड स्लोप कंप्रेशन अपवर्ड स्लोप रेअरफॅक्शन. कळलं. वेव्ह तुमची अशी जात नाही आहे. मी फक्त मीन पोझिशनपासून प्रत्येक पार्टिकलची डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट आहे म्हणून प्लसमध्ये घेतली टुवर्ड्स लेफ्ट आहे म्हणून निगेटिव्ह घेतली. तुम्ही असं कम्पेअर नका करू की वेव्ह अशी निघाली आपली किंवा ही ट्रान्सवर्स वेव्ह आहे. नो, इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट कर्व. ठीक आहे. जर तुम्ही बघितला हे एक कंप्रेशन आहे इथून इथं तसंच हे पण एक कंप्रेशन आहे. दिसते का. मग पॉईंट ए जो आहे हा इकडे गेला तसाच हा पॉईंटसुद्धा इकडे जायला बघतोय. त्यामुळे हे दोघंजण जे ती इन फेज आहे. इन फेजचा अर्थ काय दोघं सेम मोशन करायला बघाले. कळत आहे. तसेच हे दोघंसुद्धा इन फेज आहे किंवा हे दोघंजण जे आहेत हे एकदम अपोजिट काम करायला बघतात. हा राईटला आणि हा लेफ्टला यायला बघतोय त्यामुळे हे आउट ऑफ फेज आहे. तुम्ही नोट्स काढू शकता याच्यात. ठीक आहे. हे बेसिक टर्म्स आहे. म्हणजे थेअरीला तुम्हाला कोणी नाही विचारणार पण हे लक्षात असू दे फक्त की कसं आपण लॉजिट्युडिनल ट्रान्सव्हर्स वेव्हचं फॉर्मेशन कसं केलं आहे. ओके. तुम्ही जर दोन्ही केसेसमध्ये बघितला इथं बघा डिस्प्लेसमेंट जी आहे ती अशी अपवर्ड आहे. त्याला आपण डायरेक्टली प्लॉट करू शकतो डिस्प्लेसमेंट कर्व असं जर मी XY प्लॉट केला हे जर काढून टाकलं तर. किंवा इथंसुद्धा ह्याची जे व्हायब्रेशन आहेत किंवा ऑसिलेशन असे होत आहेत पण मी त्याचा एक ग्राफ असा प्लॉट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे आणि ट्रान्सव्हर्सचा डिस्प्लेसमेंट ग्राफ दोन्ही जवळपास सेम आहेत आणि दोन्हीसुद्धा कसे आहेत सायनोसॉइडल. हे कधीपर्यंत जोपर्यंत काही एनर्जी लॉस नाही आहे. नाहीतर हा ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत गेला असता. आणि ह्यातला प्रत्येक पार्टिकल समजून घ्या वेव्ह काय असते. वेव्ह पुढं निघाली आहे डिस्टन्स पुढे निघाली पण पार्टिकल आपल्या जागीच फिरत निघाला असं. कळत आहे. ओके. म्हणजे तुम्हाला अजून एकदा जर सांगितलं मी समजा ही पल्स आहे किंवा ही वेव्ह आहे. ठीक आहे. थोड्या वेळाने ती पल्स अशी जाणार आहे वेव्ह अशी जाणार आहे. अजून थोड्या वेळाने ती अशी असणार आहे आणि थोड्या वेळाने ती ठीक आहे पुढं निघाली. मी स्नॅपशॉट दाखवले 4. इथला जर तुम्ही पार्टिकल बघितला हा तर हा पहिल्यांदा इथं आला त्यानंतर इथून तो इथं गेला इथून तो इथं खाली कुठंतरी आला. ठीक आहे. किंवा जर तुम्ही इथला पार्टिकल बघितला हा इथं गेला इथून परत खाली आला इथून अजून खाली जाईल तो. ठीक आहे. इथला जर पार्टिकल बघितला तुम्ही इथं जो होता तो अगोदर हा वर गेला इथून परत इथं वर गेला. कळत आहे. इथून परत इथं समजतं आहे. हे पार्टिकल आपापल्या जागीच फिरता येते. वेव्ह फक्त पुढं निघाली ह्याच्यात गल्लं तुम्ही करू नका. ठीक आहे. वेव्ह पार्टिकल आपल्या जागीच फिरतो आहे आणि पार्टिकलचं जे मोशन असतं ते असतं SHM सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे वेव्हमध्ये नेमकं काय आहे की वेव्ह मेकॅनिकल वेव्हबद्दल बोलतो आहे. त्यातले जे पार्टिकल मीडियम आहेत त्यांची जी डिस्प्लेसमेंट होणार आहे ती वाय डायरेक्शनला होणार आहे आणि वेव्हची स्वतःची डिस्प्लेसमेंट होणार आहे ती होणार आहे X डायरेक्शनला. कळतं आहे. त्यामुळे वायची डिस्प्लेसमेंट SHM असल्यामुळं आपण त्याला A sin ωt + phi वगैरे असं काहीतरी लिहू शकतो जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं अशी डिस्प्लेसमेंट. कळत आहे. आणि Xमध्ये स्वतः वेव्हचं स्पीड वगैरे बघून आपण करू शकतो. हे नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे पण समजून घ्या काय म्हणतो आहे मी. पार्टिकल स्वतः SHMमध्ये आहेत आणि वेव्ह लिनियरमध्ये. कळत आहे.
नेक्स्ट आपला जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे वेव्ह पॅरामीटर्स. ठीक आहे, म्हणजे वेव्ह डिफाईन करण्यासाठी काय काय लागतं आपल्याला. तर पहिला जो पॉईंट आहे सगळ्यात फेज, ही सगळ्यात मिसअंडरस्टूड कन्सेप्ट आहे बरं का मुलांची. कारण ते काय करतात, डेफिनेशन पार्ट करतात आणि झालं त्यांचं काम. काय बघा, फेज म्हणजे काय, पार्टिकल कुठं आहे आणि तो काय करणार आहे. टुवर्ड्स द मीन पोझिशन जाणार आहे, आवे जाणार आहे, स्लो होत निघाला आहे, फास्ट होत निघाला आहे वगैरे, हे सगळं कोण सांगतं, फेज. ठीक आहे, आपण लास्ट टाईम तुम्हाला जर आठवत असेल तर एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय असं काहीतरी बघितलं होतं. आणि हा जो आतला सगळा पार्ट आहे याला आपण काय म्हणलो होतो, फेज. हा आपल्याला सांगायचा की टी 0 असताना इनिशियली कुठं होता तो, किंवा टी असताना कुठं असेल तो. ओमेगावरून आपल्याला कळायचं किंवा ह्या सगळ्या याच्यावरून कळायचं की तो टुवर्ड्स द मीन पोझिशन जाणार की अवे फ्रॉम द मीन पोझिशन. ठीक आहे, सिमिलरली वेव्हमध्ये सुद्धा एक इम्पॉर्टंट टर्म आहे, त्याचं नाव आहे फेज. ओके, इट डिसाइड्स द पोझिशन अँड स्टेट ऑफ मोशन ऑफ द मीडियम पार्टिकल्स. तर आपण काय करू, पाच पार्टिकल घेऊ, 2 ट्रफवर आहेत, 2 क्रेस्टवर आहेत आणि एक मीन पोझिशनला एकदम. ठीक आहे, तर बघा मी पार्टिकलची जोडी घेतो पहिल्यांदा. ठीक आहे, 1 and 4, त्यानंतर 1 and 2, 3 and 5, तुम्हाला विचारले की फेज कोणाकोणाचे सेम असतील, म्हणजे थोड्या वेळानं दोघं पण सेमच पोझिशनमध्ये असतील किंवा सेम टाईपच्या पोझिशनमध्ये किंवा सेम टाईपच्या मोशनमध्ये असतील. तुम्हाला सिम्पली काय करायचं, इथले इथं एकदम बेसिक सांगतो तुम्हाला. एक क्रेस्ट आहे, इथला पार्टिकल थोड्या वेळानं खाली यायला बघणार. कळलं, तुम्ही जर काय केलं, नेक्स्ट स्नॅपशॉट काढला तुम्ही वेव्हचा असं थोड्या वेळानं, सॉरी, तर हा पार्टिकल खाली यायला बघणार. कळतं, हा पार्टिकल वर जायला बघणार, असं स्ट्रेट वर, आडवी लाईन नाही काढायची. हा पार्टिकल वर जायला बघणार, हा पार्टिकल खाली यायला बघणार आणि हा पार्टिकल वर जायला बघणार. कळतं, म्हणजे पहिल्या पार्टिकल्स जर मी सांगितलं, इट इज मूविंग टुवर्ड्स द मीन. सेकंडचं सांगितलं, अवे फ्रॉम द मीन. थर्डचं सांगितलं, टुवर्ड्स द मीन. करेक्ट आहे. चौथ्या जर सांगितलं, इट इज ऑल्सो टुवर्ड्स द मीन. पाचव्याचं पण टुवर्ड्स द मीन. कळतं, म्हणजे आपल्याला काय कळलं, पोझिशन कळली आणि त्यांचं काय मोशन काय आहे ते, म्हणजे स्वतः कुठे जायला बघतायत ते आपण फाइंड आउट केलं. जर ह्याचं बघितलं तुम्ही मोशन, फर्स्ट अँड फोर्थचं दोघं पण y इज इक्वल टू प्लस एल आहेत, म्हणजे ॲम्प्लिट्यूडवर. ॲम्प्लिट्यूड बघू आपण, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स द मीन पोझिशन यायला बघतायत. 1 and 4 आर इन फेज. कळतं, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आहेत आणि टुवर्ड्स द मीन यायला बघतात. तर 3 and 5 निगेटिव्ह एक्स्ट्रीमला आहे, टुवर्ड्स द मीन पोझिशन यायला बघतात. हे सुद्धा कसे आहेत, इन फेज. कळतं, तुम्ही जर 1 and 2 बघितला, हे अपोजिट मोशन करतात. हा खाली यायला बघतो, हा वर जायला बघतो. भले ते टुवर्ड्स द मीन वगैरे असतील, पण हे दे आर नॉट इन फेज. आणि 4 and 5 जर बघितला, हे दोघं टुवर्ड्स द मीन पोझिशनला यायला बघतात, पण दोघं आउट ऑफ फेज आहेत. म्हणजे हा म्हणजे ह्याचं मोशन इकडं आहे आणि ह्याचं मोशन खाली आहे. यांच्यात 180 डिग्रीचा अँगल आहे, एकदम ऑपोजिट, त्यामुळे हे आउट ऑफ फेज आहे. फेज मॅथमॅटिकली कसा असतो, काय असतो, नंतर बघायचं आपण. पण आत्ता समजून घे की फेजचं म्हणजे इम्पॉर्टन्स काय. तो पार्टिकलची पोझिशन सांगतो, किंवा आपण याला रिव्हर्स कंडिशन, म्हणजे पहिल्यांदा आपण पोझिशन वगैरे ड्रॉ केले आणि त्याच्यावरून फेज काय काय तर आपण फाइंड आउट केले. आणि फेज नेहमी पेअर्समध्ये येते, दोघांना कम्पेअर करण्यासाठी.
एकाचा फेज एवढा इम्पॉर्टंट नसणार आहे आपल्याला. येतं लक्षात? इन फेज आहेत की नाही, आउट ऑफ फेज आहेत का वगैरे हे सगळं बघण्यासाठी फक्त हे फेज. ठीक आहे. सेकंड जर बघितलं आपण तर वेव्स. ठीक आहे. समजा इथे कशी वेव्ह आहे, ट्रान्सवर्स वेव्ह किंवा डिस्प्लेसमेंट कर्व ड्रॉ केला आहे मी कुठल्या पण वेव्हचं. थोड्या वेळानं बघितलं वेव्ह असे झाला, म्हणजे यानं काय केलं, ह्या एवढ्याशा वेळेत एवढा डिस्टन्स कवर केला, त्याला आपण काय म्हणू डेल्टा एक्स. किंवा इथं पण बघितलं तर सेमच आहे ते. म्हणजे हा जो स्नॅपशॉट दिसतोय तुम्हाला तो दिसतोय t=1ला, t1ला सॉरी, आणि हा जो दिसतोय t=t2ला. कळतं? स्पीड काय लिहितो आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाईम, म्हणजे टाईम किती चेंज झाला. इथं डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे डेल्टा एक्स, टाईम किती आहे t2 - t1. कळतं? ह्यालासुद्धा काय म्हणतो आपण वेव्ह स्पीड. किंवा एक पॉप्युलर फॉर्म्युला किंवा डिस्टन्स ट्रॅव्हलला आपण जनरली काय म्हणूया, इथून इथं त्यानं कवर केलं आहे समजू लॅम्बडा, आणि किती वेळात तर स्वतःच्या टाईम पिरियडमध्ये. त्यामुळे हा सुद्धा फॉर्म्युला कधी कधी आपण यूज करतो. किंवा तुम्ही जर असं पुट केलं फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड, तर ही इथं पुट करू शकता. वेलॉसिटी इज ऑल्सो गिवन एज फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये वगैरे कुठं झालं असेल तुम्हाला. ओके गुड. त्यानंतर ही छोटी छोटी हे आहेत ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. त्यानंतर वेवलेंथ, त्यानंतर अजून काय बरं, हां फ्रिक्वेन्सी, ही छोटे छोटे त्यांचं एवढं बघून घेऊ आपण. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, ही मेन पोझिशनपासून तो किती मॅक्झिमम गेला आहे, म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. त्याचं काही डेफिनेशन लिहून द्यायची गरज नाही. वेवलेंथ म्हणजे काय, वेवलेंथला तुम्ही असं म्हणू शकता द डिस्टन्स बिटवीन टू नियरेस्ट क्रेस्ट्स ऑर नियरेस्ट ट्रफ्स और नियरेस्ट करस्पॉन्डिंग पॉईंट्स. हा पॉईंट खाली जायला बघतोय असं अजून करा, हा सुद्धा खाली जायला बघतोय, हा आणि हा नाही, हा वर जायला बघतो. कळतं? किंवा तुम्ही असं म्हणू शकता नियरेस्ट पॉईंट्समधला डिस्टन्स म्हणजे काय वेवलेंथ. ठीक आहे. हे बघा तुम्ही. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. आता ही वेव्हचं होरिझॉन्टल स्पीड वगैरे विसरून जा. हे जे पार्टिकल ऑसिलेट करत आहेत ना, हा पार्टिकल इथं असताना तो असा जाऊन पुन्हा असं जाऊन पुन्हा असं येणार, हा पुढं मागे नाही करणार आहे, असा फक्त फिरणार. त्या एका मोशनला आपण ऑसिलेशन म्हणतो. आणि असे ऑसिलेशन एका सेकंदात किती होतात तर त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. आणि याला डिनोट कसं करायचं आपण एफ. टाईम पिरियड म्हणजे काय, टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन. लक्षात घ्या, मी याची तुम्हाला डेफिनेशन्स प्रॉपरली का लिहून देत नाही, तुम्ही शोधायचे आणि लिहायचे स्वतः. ठीक आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो तुम्हाला नवीन ऐकायला मिळाला असेल फेज आणि ह्याच्यासोबत, याला म्हणतो आपण इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह. ह्याच्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युला देईन मी तुम्हाला, डेरिवेशन वगैरे काही येणार नाही, पण समजून घ्या. एनर्जी ट्रान्सपोर्टेड बाय द वेव पर सेकंड. एनर्जीचा सोल पर्पज काय आहे, वेवचा सोल पर्पज काय आहे, एनर्जी ट्रान्सफर करायचा. आणि तो पर सेकंड तुम्ही किती ट्रान्सफर केला आहे त्यालाच काय म्हणतो आपण इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. आणि त्याला आपण आय वगैरे डिनोट करणार, नंतर बघू आपण फॉर्म्युलामध्ये. ओके. आय होप तुम्हाला हे वेव्ह म्हणजे हे क्लिअर असतील तुम्हाला. आणि याच्यावर छोटेसे प्रॉब्लेम्स घेऊ आणि पहिलं लेक्चर कन्क्लूड करू. समजा 9th क्लासचं एक्झाम्पल आहे छोटंसं.
एका वेवबद्दल सांगितलं आहे की 40 ऑसिलेशन्स कवर करतं 30 सेकंड्समध्ये आणि 425 सेंटीमीटर ट्रॅव्हल करतं 10 सेकंड्समध्ये. म्हणजे ही वेव स्वतः ट्रॅव्हल किती करते आणि ऑसिलेट काय करते हे सांगितलं. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे, वेवलेंथ. तुम्हाला वेवलेंथचं जर काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला पाहिजे असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. वेव स्पीड, जे हे तुम्हाला वेव स्पीड सांगणार आहे, करेक्ट आहे. ही फ्रिक्वेन्सी आणि हा लॅम्बडा. ह्याच्यावरून तुम्ही लॅम्बडा कसं काढू शकता, वेलॉसिटी अपॉन फ्रिक्वेन्सी, करेक्ट आहे. तुम्हाला वेलॉसिटी माहीत नाही. वेलॉसिटी काय असते, डिस्टन्स कवर्ड इन युनिट टाईम, म्हणजे 425 सेंटीमीटर्स इन 10 सेकंड, करेक्ट आहे. तुम्ही याला सेंटीमीटर पर सेकंडमध्येच ठेवा सध्या तरी. काय येणार आहे, 12, करेक्ट. हे भेटलं आपल्याला. फ्रिक्वेन्सी जर माहीत पाहिजे असेल, 40 सेकंदात 30 सेकंदात 40 ऑसिलेशन्स कवर करतात, म्हणजे एका सेकंदात किती, तर 40/30 करू शकता तुम्ही. दिस इज हर्ट्स, बरोबर. फ्रिक्वेन्सी कशात मोजतो आपण, हर्ट्समध्ये. मग ह्या व्हॅल्यूज फक्त इथं पुट करायचे. सॉल्व करा आणि आन्सर सांगा मला. याचा आन्सर जवळपास 0.32 मीटर्स आहेत, 32 सेंटीमीटर्स. ओके. बघ, एका वेवचे 2 वेगवेगळ्या डायग्राम दिलेत आपल्याला. पहिलं जे दिलं आहे ते वाय आणि एक्सचा ग्राफ आहे. म्हणजे ॲक्च्युअली तुम्ही बघताना वेव कशी ट्रॅव्हल होत निघाली स्ट्रिंगवर. आणि त्यानंतर जे दिलं आहे y/t दिलं आहे, म्हणजे किती डिस्प्लेस होती आहे ती मेन पोझिशनपासून आणि किती टाईमला ती किती डिस्प्लेसमेंट असणार आहे त्याची वगैरे ते दिलं आहे तुम्हाला. बेसिक तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, वेव स्पीड. वेव स्पीडचं फॉर्म्युला काय, एफ लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा, ऑर λ/t, करेक्ट आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला लॅम्बडा माहीत असणं गरजेचं आहे, त्यानंतर त्याचा टाईम पिरियड माहीत असणं गरजेचं आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. इथं बघा, ही एक वेव झाली आणि ही एक वेव झाली आणि इथं जो डिस्टन्स दिसतो आहे, किती दिसतो आहे तो, 12 मीटर म्हणू आपण. म्हणजे 12 मीटरमध्ये 2 वेव झाल्या, म्हणजे एका वेव्सला किती डिस्टन्स असणार आहे इथं, 6 मीटर. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, वेवलेंथ. सो वेवलेंथ इज 6 मीटर. एका वेवची लेंथ, होरिझॉन्टल लेंथ म्हणजे काय, 6 मीटर, करेक्ट आहे का. इथं 2 वेव्समध्ये 12, तर एका वेवला किती, 6. आणि दिस इज नथिंग बट दी वेवलेंथ. इथं जर बघितलं तर इथून जाऊन असा येणार आहे, तो एक टाईम पिरियड असणार आहे. टाईम रिक्वायर्ड फॉर 1 ऑसिलेशन, हाऊ मच इट इज, 6 सेकंड्स. अनदर 12 सेकंड्स, म्हणजे हा पण 6. टाईम पिरियड किती भेटला आपल्याला, 6 सेकंड्स, कळलं. 6/6 किती येणार, 1 मीटर पर सेकंड. एकदम इझी क्वेश्चन आहे. ओके. हॅव अ लुक ॲट द लास्ट क्वेश्चन. डिस्प्लेसमेंट कर्व ऑफ ए साऊंड वेव्ह इज गिवन. साऊंड वेव्ह अशी जात नाही कधी. साऊंड वेव्ह हॉरिझॉन्टली प्रोपॅगेट होते, हॉरिझॉन्टली व्हायब्रेट होते, ठीक आहे, म्हणजे सेम डायरेक्शन. तर डिस्प्लेसमेंट कर्व दिला, म्हणजे लेफ्टला किती, राईटला किती डिस्प्लेस झाला त्याच्याबद्दल इथं सांगितलं, ठीक आहे. मग आपण पॉईंट्स घेऊ थोडे. आपल्याला काय सांगितलं आहे, विचारलं की कंप्रेशन अँड रेअरफॅक्शन कुठलं आहे ह्या रिजनमध्ये. तर आपल्याला माहिती आहे कंप्रेशन कुठलं, ज्याचा स्लोप जो असतो तो असतो निगेटिव्ह, आणि रेअरफॅक्शनचा स्लोप जो असतो तो असतो पॉझिटिव्ह. मग इथलं पॉझिटिव्ह स्लोप आणि निगेटिव्ह स्लोप कुठले, तर कंप्रेशनमध्ये हा जो स्लोप, रेअरफॅक्शन म्हणजे हा जो स्लोप दिसतोय तुम्हाला कुठला, पहिल्यांदा बघा 1 to 2 हे एक रिजन आहे, नंतर 2 to 4 एक रिजन आहे, 4 to 6 एक रिजन आहे, 3 रिजन आहे. 1 to 2 डाऊनवर्ड स्लोप आहे. डाऊनवर्ड स्लोप म्हणजे निगेटिव्ह स्लोप, म्हणजे हे कसलं, कंप्रेशन. 2 to 4 हा अपवर्ड आहे, म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप म्हणजे काय, रेअरफॅक्शन. आणि 4 to 6 हे डाऊनवर्ड आहे, म्हणजे हे पण काय, कंप्रेशन. तुम्ही थोडासा व्हिडिओ मागं नेऊन हे पुन्हा एकदा बघू शकता. लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये आपण बघितलो होतं, ठीक आहे.
आता परत सांगितलं की पार्टिकल्स ह्याचे जे आहे ते त्यांचं टेंडन्सी काय आहे मोशनची, तर सिम्पली प्रोपोगेशन राईट साईडला आहे, त्यामुळे ही वेव्ह थोड्या वेळानंच त्याचा स्नॅपशॉट असा दिसणार आहे आपल्याला, अशी होती ती थोडी डिस्प्लेस होणार आहे. इथला जो पॉईंट आहे याला मी थोडंसं एक्सटेंड करतो. बघा पॉईंट 1 कुठं जायला बघतोय, टुवर्ड्स दी रेड लाईन. इथला पॉईंट टुवर्ड्स दी रेड लाईन, पण हा जेवढा जायला बघतोय तेवढा हा जायला बघत नाही, हा छोटं डिस्प्लेसमेंट. थर्ड कुठं जायला बघतोय, खाली. 4 स्टेशनरी आहे, लक्ष घ्या. 4 ॲक्च्युली इथं आहे, थांबणार आहे, थोड्या वेळानं तो खाली वगैरे येईल काहीतरी, तुम्ही जर असं बघितलं याला व्यवस्थित तर इथं कुठंतरी येईल तो, ठीक आहे. 5 जो दिसतोय तो असा वर जायला बघेल. 6 इथं एवढा छोटासा सरकणार होता, कळलं. तुम्ही हे डिस्प्लेसमेंट कर्व वगैरे एकदा प्रॅक्टिस करायची. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप वेव्ह काय असते, 2 टाईपच्या वेव्ह कुठल्या, फेज काय असतो, आणि स्नॅपशॉटवरून मोशन ऑफ पार्टिकल्स कसं डिसाईड करायचं किंवा वेव्ह स्पीड कशी करायची वगैरे हे आपल्याला बेसिक कळालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण वेव्ह फंक्शन बघू आणि त्याच्यावर थोडी न्यूमरिकल्स बघू, फेज डिफरन्स वगैरे अशा. त्याच्यात बऱ्यापैकी 2 लेक्चर आपले जाणार आहेत, 2-3 लेक्चर जातील. आणि त्यानंतर राहिलेले 1-2 लेक्चर, एका लेक्चरमध्ये स्ट्रिंगवरची वेव्ह बघू आणि त्यानंतर शेवटीला गुंडाळू आपण. बेसिक तुम्हाला फॉर्म्युले देईन मी आणि केसेस देईन, त्याच्यावरून तुम्हाला JEE वगैरे म्हणजे कुठली पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुमचं होऊन जाईल काम. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे. हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ, बाय.